जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की दशादशे काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर काय होता। ज्याही वेळेस तुम्हाला सरळ व्याजावर प्रश्न येईल त्यावेळेस या चार संकल्पना तुम्ही लक्षात घ्यायच्यात। मुद्दल, दर, काळ आणि व्याज या चार पैकी 3 संकल्पना आपल्याला दिलेल्या असतात, चौथी मात्र आपल्याला शोधायची असते। आता इथे काय शोधायचे ते आपण ठरवून घेऊ। मुद्दल आपल्याला दिलेले किती दिलेले मुद्दल 8,000 रुपये। दर आपल्याला शोधायचा आहे कारण दर दिलेला नाहीये म्हणून आपण x घेऊ। काळ किती वर्षाचा दिलेला आहे 5 आणि व्याज किती रुपये दिलेले आहे 2400 रुपये। मग या सूत्रामध्ये आपण त्याला मांडून घेऊ। सरळ व्याज बरोबर एकच कॉमन सूत्र वापरायचं आणि फक्त बदली करायची। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। आता सरळ व्याज किती झालेले आहे 2400 रुपये बरोबर मुद्दल किती आहे 8,000 रुपये गुणिले दर माहित नाही आपण x घेऊ आणि काळ किती वर्ष आहे 5 भागिले 100। हे 2 शून्य कटले 2 शून्य कटले 2400 इथं गुणिले 80 आणि 5 होतं ते इथं जाऊन काय झालं भागिले 80 आणि 5 झालं बरोबर x। मग आता शून्य कटला 8 एक 8 8 त्रिक 24 शून्याला 0 5 एक 5 आणि 5 30। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी व्याजाचा दर हा किती टक्के मिळाला 6% मिळाला, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। सेम असाच प्रश्न मी तुम्हाला खाली दिलेला आहे सोडवण्यासाठी। त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे। जय हिंद।